तर सामन्याला मात्र इथे सुरुवात होते. पॉवर प्लेचं षटक P1 आपल्याला बघायला मिळतं, ते म्हणजे धीरज भोईर येतोय नंबर 1 चा गोलंदाज, जो की ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा हा खेळाडू. तर विशाल पाटील विषयी म्हणायचं झालं तर मात्र पत्तू पॅकर्स या संघाचा खेळाडू आहे. त्याच्यानंतर निखिल पाटील RK दत्ताळी जुचंद्र संघाचा खेळाडू आहे. तर थर्ड सर्कलमध्ये बघायचं झालं तर मात्र एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे, त्याच्यानंतर एक पॉइंट मध्ये खेळाडू बघायला मिळतोय, त्याच्यानंतर एक कव्हर्स मध्ये खेळाडू बघायला मिळतोय आणि एक शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये बघायला मिळतोय. पहिला चेंडू या वेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. चांगला चेंडू म्हणावं लागेल. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा आत वळते अब्रेक पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय, निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडू वळवला जातोय. यावेळेस मात्र जास्त चेंडू वळवला जातोय, चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. नक्कीच या वेळेला बघायचं झालं तर मात्र निखिल पाटील मात्र ओळखलं या चेंडू कशा प्रकारे रिलीज करतायत आणि त्याला मात्र पाठवून दिला 4 धावांसाठी. नक्की चांगला फटका होता, बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने धावा मिळतील 4 चौकार. खातं उघडलं जाते स्टार्ट ऑफ दी फाउंडेशन 4 या धावसंख्येने. तर नक्कीच नॉकआउट मॅच असेल हा. या स्पर्धेमध्ये जर बघायचं झालं तर मात्र दोन संघांसाठी जो संघ पराभूत होतोय तो नक्कीच या स्पर्धेच्या बाहेर जाईल. या 4 धावांची नक्कीच इथे मात्र संघाचं आणि स्वतःचं खातं खोललं जात आहे फलंदाज निखिल पाटील मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज 8 ते 6 पर्यंत रनअप घेत असताना ह्या वेळेस मात्र ब्लॉकलचा चेंडू होता. शत्रक्षक आहेत तिकडे कल्पेश मात्रे, चांगले शत्रक्षण बघायला मिळतं, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीत. या 2 धावांची धावसंख्या पुढे सर केली ती म्हणजे 6 या आकड्यावर. यस तुषार काय म्हणशील या मॅच बद्दल, कारण दोन्ही संघ एक चांगले संघ आहेत. नक्कीच दोन्ही संघाला वाटत असेल की या सामन्यात जर या स्पर्धेत जर बनून राहायचं असेल तर हा सामना नक्कीच जिंकायचा असेल. एका बाजूला पत्तू पॅकर्स आहे, जास्तीत जास्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर चेंडूला उडवण्याचा प्रयत्न झाला होता. 1 बाउन्सने मात्र चेंडूला कलेक्ट केल्या जातोय, ते म्हणजे जितेंद्र पाटील मार्फत 1 धाव. एकदा या धावण्याची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावर. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या ते म्हणजे 7 धावा. थोडस भूषण भोईर आपण बघतोय कान मंत्र देत असताना धीरज भोईर यांना, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. भूषणला देखील माहिती आहे, कारण तर विशाल आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र एकही चेंडू खेळला नाही. मात्र यावेळेस मात्र सामोर जाईल धीरज भोईर याला. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी. विशाल याच्या बॅटमधनं येतोय JPL षटकार. नक्कीच धन्यवाद डीजे. काय सुरेख फटका खेळलाय. जवळपास 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आणि 13 धावा आहे धावफटकावर लगावला. चांगला फटका आणि प्रेक्षकांचा अभिवाद तेवढंच चांगलं पाहायला मिळतोय. पतुपॅकर स्टँड मधून टाळ्यांचा कलकलाट. विशाल त्याच्या बॅट मधून हल्ला बोल केला जातो. षटकार येतोय. 13 धावा या धावफटकावर लगावल्यात. शेवटचा चेंडू असेल यावेळी मात्र पुन्हा एकदा फुल टॉप डिलिव्हरी होती. चेंडू मात्र नक्कीच आमच्यापर्यंत इशारा येईल पंचांचा, तर चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार येत आहेत विशाल पाटील याच्या बॅटमधनं. धावसंख्या या 6 ने पुढे सरकते, ती म्हणजे 19 या आकड्यावर. नक्कीच विशालाला देखील माहित आहे फलंदाज विशाल चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की नॉकआउट सामने पाहायला मिळता येतात. जर का माझा संघ जर हारला, पतुपॅकर जर हारला, तर जास्तीत जास्त विचार जर केला तर चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली या स्पर्धेमध्ये. परंतु आता मात्र इथून जर जिंकायचं असेल तर
कष्ट पराक्रम मैदानाच्या आतमध्ये करावेच लागेल तेच मैदानाच्या आतमध्ये विशाल चांगली फलंदाजी. आता मात्र विचार पाटील याचा विचार जर केला तर 2 चेंडूत 12 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून येताना दिसत आहे. षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात करून दिली पतुपेकर्स या संघाचे विशाल आणि निखिल पाटील या जोडीने. तर नक्कीच बघायचं झालं तर मात्र आतापर्यंत विशाल मात्र 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार, नक्कीच 2 चेंडूमध्ये 12 धावा कुठतोय. तर चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे फलंदाज विशाल पाटील मार्फत. तर की षटकार जर आला तर कॅश प्राइज असेल यात कुठली शंका नाही आहे. कारण की एक मोठा संघ आहे पतू पॅकर्स. डगआउट देखील जास्त प्रमाणात प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. कशा प्रकारे फलंदाजी असेल, निखिल पाटील आयकॉन प्लेअर आहे, कशा जबाबदारी देखील असेल, ती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडेल मैदानाच्या आतमध्ये. निखिल पाटील गोलंदाज झालाय, गोलंदाजी पॉइंटर सज्ज मिस्टर दीपेश पाटील. तर दीपेश येतोय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र थोडंसं बघायचं झालं तर मात्र चांगल्या फलंदाजी करतोय तो म्हणजे पत्तू पॅकर संघ. पूर्णपणे मित्र म्हणेन नजर इथे बसलेली आहे 2 फलंदाजांची. आतापर्यंत पहिला चेंडू घेऊन जाईल निखिल पाटील. याल मात्र स्विचचा पटका, चेंडू मात्र फेकून दिलाय. 6 धावांसाठी निखिल पाटीलच्या बॅटमधनं येत आहेत षटकार. नक्कीच धन्यवाद डीजे. जबाबदारी संघाची काय असते, मला या संघामध्ये आयकॉन का निवडलंय, मला या संघाचं कॅप्टन का बनवलंय, हे स्पष्ट इरादे स्पष्ट या ठिकाणी करताना निखिल पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग षटकार. 6 धावा येत आहेत. 6 धावाने संघाचं धावफलक 25 रन्स. काय सुरुवात केली आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र चेंडूला खेळलं जात आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मितेश भोईर. दुसरी धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव मात्र इथे मात्र घेत असताना गडी बाद होतोय तो म्हणजे विशाल पाटील फरका खेळाडू. कुठून कडे घाई केली जाते विशाल आणि निखिल मार्फत. त्यामध्ये बघायचं झालं तर मात्र या 1 धावेची धावसंख्या पुढे सरकेल. तर नक्कीच विशालला देखील माहित आहे मला थकवा आहे, त्याच कारणाने मी 2 षटकार मारले, माझं मी काम चोखपणे केले. माझे अजून देखील बॅटर मैदानाच्या बाहेर आहेत, त्यांना मैदानाच्या आतमध्ये कसं आणायचं हे त्यांनी पाहिलं आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, बॅकलो डगआउट विशाल पाटील याच्या खेळीला लगावला जाते पूर्णविराम. तर धावसंख्या ती म्हणजे 26 धावा. 26 या धावसंख्येवर पहिला आदरा बसला जातोय. रनआउटच्या स्वरूपात बघायला मिळतोय. चांगला स्ट्रोक्स खेळला होता, मात्र दुसरी धाव घेत असताना गडी बाद होतो तो म्हणजे विशाल फरका फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे कुणाल पाटील. एक डावखुरा हाताचा फलंदाज बघायला मिळतोय. नक्कीच डावखुरा हाताच्या फलंदाजासाठी मात्र थोडीशी ऍडव्हान्टेज आहे. त्या दिशेने मात्र हवा थोडीशी वाहते, त्यामुळे काय इथे मात्र समोरच्या संघाला विकेट मात्र दिली जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपेश पाटील ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी 3 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलेला आहे. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. हलक्या रीतीने हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळलं जातंय. चेंडू जातो या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र 1 धावा पळून पूर्ण केली जाते. 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 27 या आकड्यावर. नक्कीच निखिल पाटीलला माहित आहे की प्रतिस्पर्धी जर पाहिले तर कुणाल देखील चांगला फलंदाज आहे, त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, क्षमता आहे षटकार मारण्याची. कारण की डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला या ग्राउंडवर बेनिफिट जास्ती प्रमाणात पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील कशा प्रकारे खेळी केले विश्वास दाखवलाय निखिल पाटील या फलंदाजाने. चेंडूचा विचार जर केला तर आता मात्र 1.3 दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावफलक जर पाहिले तर 27 धावा या लगावल्या जात आहेत आतापर्यंत पतू पॅकर्स या संघाच्या. तर नक्कीच आता मात्र 2 बंधू आमने सामने येतील. एका बाजूला पतू पॅकर संघाचा खेळाडू कुणाल पाटील तर दुसऱ्या बाजूला दीपेश पाटील बीवे चॅम्पियन संघाचा खेळाडू. 2 बंधू आमने सामने बघायला मिळत आहेत. तर नक्कीच दोघांना डावपेच माहिती आहेत, त्यामुळे नक्कीच मजा येईल बघण्यासाठी देखील. थोडंसं क्षेत्ररक्षण आपण बघतोय, डीप असं क्षेत्ररक्षण लावलं जात आहे कुणाल पाटीलसाठी. पहिला चौथा चेंडू घेऊन जातील दीपेश. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतील. यावेळी आडव्या बॅटचा वापर केला आहे.
शतचक आहेत तिकडे मात्र वन बाउन्सला चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी कुणाल पाटील याच्या बॅटमधनं येतोय चौकार. नक्की ज्यासाठी कुणाल पाटीलला ओळखलं जात या सुरेख फटका पाहायला मिळाला. जास्तीत जास्त जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवून दिले जाते एका टप्प्याच्या सहाय्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हा आलाय चौकार. सुरेख फटक्याची निवड केली होती 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू निघून जाईल सीमारेषे पार हा आलाय चौकार. तर नक्कीच या 4 धावसंख्या पुढे फरक देते म्हणजे 31 या आकड्यावर 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा येणं बाकी आहे. या वेळेस मात्र बॅटची एज कदाचित लागली असावी. इथे मात्र झेल इथे सुटला जातोय यष्टीरक्षक भूषण भोईर यांच्याकडनं. नक्कीच इथपर्यंत आवाज आला होता. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 31 धावा. चांगली सरासरी मेंटेन केले पत्तू पॅकर्स संघाने. यावेळेस मात्र फुल टफ डिलिव्हरी इनफिल्डच्या वर मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कल्पेश भोईर मात्र कुठलीच चुकत नाही. गडी बाद बॅक टू द पॅव्हिलियन कुणाल पाटील. नक्कीच चांगला झेल पाहायला मिळाला कल्पेश पाटील याच्या माध्यमातून. चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण एंटर होईल षटक क्रमांक विचार जर केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर पतुपेकर्स या संघाचं धावफलक जर पडले तर 31 धावा धावफलकावर लागवल्या. 2 गडी बाद 31 धावा आतापर्यंत पतुपेकर जीवचंद्र या संघाचं पाहायला मिळते. तर नक्कीच आता मात्र धावसंख्या बघायचं झालं तर मात्र पत्तू पॅकरची 31 धावसंख्या. प्रति षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र 15.50च्या फरफरने आतापर्यंत चालतोय. म्हणजेच चांगली फलंदाजी केली जाते 2 फलंदाजा नंतर. नक्कीच एका बाजूला निखिल पाटील सारखा मात्र खेळाडू मात्र तप धरून उभा आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत असताना भावेश मात्रे बघायला मिळतोय. थोडीशी टीम मीटिंग होते मात्र टीम मीटिंग जास्त होणार नाही याकडे लक्ष द्या. फिल्डिंग सजून घ्या मित्रांनो. लक्षात ठेवा टाइमपास होणार नाही याचे देखील लक्षात घ्या. फिल्डिंग लगेच सजून घ्यायचे. 31 धावा या धावफटकावर लागवल्या. तर षटक क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये कोणी घेऊन येईल हे देखील पाहायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला मिस्टर भावेश म्हात्रे. कशा प्रकारे खेळले असेल ज्या वेळेला मी तर म्हणेन रॉकरबॉय संघ अडचणीत असेल ना त्या वेळेला भावेश ची बॅट बोलली होती मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र संघ देखील अडचणीत आहे असंच म्हणावं लागेल. कारण की 31 धावा धावफटकावर लगवल्या. संघाला जर विजयी करून द्यायचं असेल तर जास्तीत जास्त धावा या धावफटकावर लगवल्या जातील याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न असेल भविष्य म्हात्रे याचा. तर नक्कीच नंबर 3 षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे संदेश दाणे येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत. स्ट्रायकरकडे आता मात्र भावेश मात्रे असणार आहे. तर दूरवर असं पहिल्या वेळेस क्षेत्ररक्षण एक बॅकवर्ड स्करलेग त्याच्यानंतर एक डीप मिड विकेट आहे. त्याच्यानंतर एक डीप लॉंग ऑन आहे. यावेळी मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळायचं होतं. दोन्ही गाड्या मात्र एकाच रुलावर बघायला मिळत आहेत. नक्कीच कशा प्रकारे विकेट झाला पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काय झालंय तर पंच सांगतायत रिव्ह्यू. थर्ड अंपायरची मागणी मैदानाच्या आतमधून केल्या पंचांनी. ललित भोईर रिव्ह्यूची संघटना काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. भावेश मात्रे जो फटका खेळला होता चुकीचा पाहायला मिळाला परंतु त्यानंतर काय झालंय
तर नक्कीच इथे मात्र बघायचं झालं तर मात्र निखिल इथे बाद होतोय. तर नक्कीच मोठा हादरा लगावला जातोय पतू पॅकर्स या संघाला. निखिल याच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट परतावं लागेल निखिल पाटील याला. तर इथे मात्र बघायचं झालं तर मात्र पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आलं गोलंदाज संदेश दाणे याला. नवीन फलंदाज विनीत जाधव जातोय खेळण्यासाठी. पत्तू पॅकर संघाचा खेळाडू हा देखील आहे. धावसंख्या ती म्हणजे 31 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. पत्तू पॅकर संघ प्रथम फलंदाजी करत असताना आता मात्र बघायचं झालं तर मात्र 2 फलंदाज बघायला मिळतात. नवीन फलंदाज क्रीजवर बघायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना संदेश विनीतसाठी यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या फाईने चेंडूला खेळवता विकेट क्षेत्रामध्ये कल्पेश मात्र तिच्या क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलतील तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे जाऊन पोहोचते ती म्हणजे 33च्या आकड्यावर. तर नक्कीच यावेळेला एक एक धाव देखील महत्वाची असेल यात कुठली शंका नाही. विचार जर केला तर एक एक धाव या ठिकाणी महत्वाची असेल. फंबल झाला त्याच्या सानिध्यातून 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाचा धावफलक 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. आतापर्यंत पतू पॅकर्स या संघाचं स्थिती पाहायला मिळते 2.2 म्हणजे तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू संदेश या गोलंदाजीने हाताळला. तिसरा चेंडू घेऊन सज्ज झाला संदेश. तर नक्कीच आतापर्यंत चांगली फलंदाजी केली जाते पत्तू पॅकर संघामार्फत. याल मात्र फुल टॉप डिलिव्हरी. पंचांचा इशारा नो चेंडू. कल्पेश मात्र आहेत. चांगला झेल पकडला जातोय मात्र पंचांचा इशारा येतोय हा चेंडू आहे नो. नक्कीच पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर यात बघायचं झालं तर मात्र 3 धावा मिळतील. बीमर चेंडू बघायला मिळतोय संदेश दाणेकर यांच्याकडनं. आपण रिप्ले मध्ये देखील बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं ते म्हणजे विनीत जाधव मार्फत. या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 36च्या घरात जाऊन पोहोचते. थ्रीट असेल संदेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीत. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा उसळी घेतोय आणि निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 3 चेंडू टाकून झालेत. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता मात्र चेंडू मात्र ऑफस्टिक थोडासा बाहेर निघतोय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय हा खराब चेंडू. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 37 या आकड्यावर. पंच आपण बघतोय अमोलजी ओतोस्कर. त्याचप्रमाणे ललितजी भोय उर्फ बंड्या यांना आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संदेश 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. कुठे ना कुठे कमी पडला जातोय संदेश धाणे. नक्कीच इथे मात्र बघायचं झालं तर मात्र जी रेष आहे त्याच्या मात्र पलीकडे चेंडू पडला जातोय आणि पंच लगेचच घोषित करतायत की हा चेंडू आहे नो. म्हणजेच 1+1 अवंतरच्या स्वरूपात धावा मिळतील 2 धावांनी संघाचा धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेला. यापुढे देखील जर पाहिलं तर विचार जर केला ना तर पहिल्या चेंडूवर सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला. त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर नो टाकला. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव. त्यानंतर व्हाईट आणि आता मात्र नो टाकला जातो. भावेशाला संधी असेल उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. संदेश गोलंदाजी पाऊंडर सज्ज झाला. स्ट्राईकला बॅटर आहे भावेश. यावेळी मात्र आपण एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव पळून पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील इथे मात्र आरामात पळून पूर्ण केली जाते. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 41 या आकड्यावर. चांगली फलंदाजी केली जाते या पत्तू पॅकर संघाकडनं. नक्कीच
50च्या पलीकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, कारण समोरचा संघ देखील बिवे चॅम्पियन हा देखील संघ एक बलाढ्य संघ आहे. गोलंदाज संदेश दाणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय भावेश मात्रे याच्या पाठी. यावेळेमध्ये आडव्या बॅटचा वापर केला आहे. चेंडूवर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी भावेश मात्रे याच्या बॅटमधनं येत आहेत 6 धावा. नक्कीच चांगला फटका आहे. फ्लॅटे सिक्सर पाहायला मिळाला भावेश मात्रेच्या बॅट मधून निघालेला. यावेळेला जर पाहिलं तर सुरेख फटका आणि चेंडूला फेकून दिले जाते मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. 47 धावा, 47 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच अजून देखील अपेक्षा असेल पथुपेकरचं या संघांकडून की भावेशनी किंवा विनीतनी 1 ते 2 षटकार जर मारले तर चांगल्या रनरेटमेंट पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. यानंतरच्या शेवटच्या षटकामध्ये अजून देखील विचार जर केलाय ना, पहिल्या या डावातील 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 7 चेंडूत कितपत डावा बनवत यश मिळेल पथुपेकरचं या संघाला. तर नक्कीच बघायचं झालं तर मात्र भावेश मात्रे 2 चेंडूमध्ये 8 धावांवर खेळतो, तर दुसऱ्या बाजूला विनीत जाधव 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत बनवतोय. थोडासा सत्यवान बुरकून नाराज असेल या गोलंदाजावर. यावेळी मात्र पुन्हा एकदा यावेळेस बघायचं झालं तर मात्र डीप लॉंगाच्या वरून मात्र चेंडूला भिरकावलं जातंय 6 धावांसाठी. एक उत्तुंग षटकार येतोय पुन्हा एकदा भावेश मात्र याच्या बॅटमधनं. सुरेख अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. ओव्हरपिच चेंडू होता, त्याला भिरकावून दिलं जाते लॉंगॉनच्या डोक्यावरून. जितू याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. भावेशच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग षटकार 6 धावा. आता मात्र अशा 6 धावांच्या संघाचं धावफलक जर पाहिलं ना तर 50+ 53 धावा पथुपेकरचं या संघाचं ऑल इन टीम 53 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. अजून देखील विचार जर केला ना तर पहिल्या षटकात चला लगेचच 2 संगणक या मार्गारेट 11 आणि एनआर कट्टा दोन्ही संघाचे संगणक नाणेफेक करण्यासाठी या. नक्कीच निखिलचा विचार जर केला तर 8 चेंडूत 15 धावा केल्या. त्यानंतर जर पाहिले तर विशाल 2 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुणाल पाटील जर पाहिलं तर 3 चेंडूत 4 धावा आणि सलामीवीर जोडी. आता जर पाहिलं तर भावेश मात्रे आणि विनीत जाधव. भावेश मात्रेचा विचार जर केला तर 3 चेंडूत 14 धावा, चांगली फलंदाजी. आणि विनीत जाधव सिंगल डबलवर जास्तीत जास्त भर देतोय. त्यांनी 4 चेंडूत 4 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. तर धावसंख्या आहे ती म्हणजे 53 धावसंख्या. चांगली भागीदारी 2 बॅटर्स मध्ये बघायला मिळते. एका बाजूला विनीत जाधव तर दुसऱ्या बाजूला भावेश मात्रे. चांगली भागीदारी केली जाते. शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येईल बिवे चॅम्पियन संघाकडनं. तर नक्कीच आता मात्र दीपेश पाटील एकच बाळगत असलेली की या षटकात कमीत कमी धावा दिल्या पाहिजे. जितू यांनी विश्वास तर दाखवलाय, कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये. कारण की 18 चेंडू आतापर्यंत पथुपेकर्स या संघाने 53 धावा कुठल्या आहेत. या 6 चेंडूत जर 8 ते 9 धावात रोखण्याचा प्रयत्न होईल तर प्रतिस्पर्धी संघ बॅटल देण्यासाठी तर रेडीच आहे. दीपेश पाटील आहे एका बाजूला, चांगलं बॅटल पाहायला मिळेल, भूषण पाहायला मिळेल. त्याचबरोबर चांगले फलंदाज या संघामध्ये देखील मितेश देखील पाहायला मिळतं. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू घेऊन सज्ज झालाय जितू. पहिला चेंडू यावेळी मात्र स्विचचा करण्याचा प्रयत्न झाला होता, तर नक्कीच इथे मात्र विनीत याला विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल. स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होत असताना विनीत जाधव. नक्कीच विनीतला देखील माहित आहे भावेशाचे बॅट बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत भावेशाच्या बॅट मधून 2 षटकार ठोठावले तर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी त्याची होते. तर विकेट सॅक्रिफाईस करण्यात काहीच भाग नाही आहे. विकेट सॅक्रिफाईस करण्यात यश मिळाले परतावं लागेल. फलंदाज बॅक टू डगआउट विनीत जाधव. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतो तो म्हणजे आर्यन बोर येतोय खेळण्यासाठी. आता मात्र नक्कीच आर्यन बोरला देखील हात खोलावे लागतील, कारण संघाला देखील गरज आहे.
तर दुसऱ्या बाजूला एक 40 प्लसचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे जितेंद्र पाटील, ज्याने खूपच चांगलं क्रिकेट हाताळलंय आर के दत्ताळीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आता मात्र पतूक पॅकर्सच्या संघाकडून देखील तो नायगाव क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील चांगला त्यांचा खेळ राहिलाय. तर मात्र यावेळेस बघायचं झालं तर मात्र जितेंद्र प्रीमियर लीगमध्ये त्यांचा बिवे चॅम्पियन या संघामध्ये त्यांची वर्णी लागते. पुण्यात डाव्या हाताने गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना दुसरा चेंडू, ह्या वेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा उसळी घेतोय आणि चांगल्या चेंडूची समाप्ती बघायला मिळते. चांगला चेंडू म्हणावा लागेल. तर नक्कीच डावखोऱ्या हाताच्या गोलंदाज हे तर बेनिफिट असते. जास्तीत जास्त उजव्या हाताच्या फलंदाजाला ऑपरेट करण्यात माहीर असता येतं. आणि आता मात्र चांगला चेंडूची हाताळणी मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र पाटील, सुरेख गोलंदाजी आता मात्र करण्यात यश मिळते. गोलंदाज जितेंद्र पुन्हा एकदा सज्ज झालाय षटकातील तिसरे चेंडू घेऊन. तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यामध्ये जोरामध्ये प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र झेल सुटला जातोय. संदेश दाणे होते की काय असं मला वाटतं. आणि 2 धावा नक्कीच मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये देखील त्यांच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या होत्या, थोडासा नार्द असतील. मात्र इथे मात्र झेल हा व्हायला पाहिजे होता. झेल सुटतोय आणि जीवनदान दिलं जातंय फलंदाज भावेश मात्र सारख्या खेळाडूला. कारण आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र 5 चेंडूंशी 16 धावांवर खेळतोय तो म्हणजे भावेश मात्रे. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लॉर 1 चेंडू हाताळला होता. चेंडू आता मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड कर देईल तोपर्यंत इथे मात्र 2 धाव पूर्ण केला. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव घेत असताना मात्र गडी बाधतोय तो म्हणजे भावेश मात्र बाधतोय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. तर नक्कीच 5 चेंडूत 16 धावा करून बॅक टू डगआउट भावेश मात्रेला पाहिलं. 5 चेंडूत 16 धावा करून परतीचा प्रवास या ठिकाणी पाहायला मिळाला. भावेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आर्यन भोईर आता मात्र स्ट्राईकला असेल आणि न्यू बॅटर कोण एंटर होईल तर यस केवळ मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येतोय. कशा प्रकारे खेळी केलेलं शेवटचे 2 चेंडू असतील या पहिल्या डावातील चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पतू पॅकर्स जुचंद्र हा संघ 5 गडीबाद जरी झालेत परंतु 57 धावा 57 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या जात आहेत. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला देखील मिळाली. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 57 धावा या धावफटकावर लगावल्या आहेत. अजून देखील विचार जर केला तर या पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या 2 चेंडूत किती धावा बनवण्यात यश मिळेल आर्यन भोईर आणि केवळ या फलंदाजाला. तर मी गोलंदाज जितेंद्र पाटील यांची मात्र तारीफ करेन. कारण आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र 4 चेंडूमध्ये नक्कीच स्लॉगचं षटक आहे आणि 4 धावा आतापर्यंत मोजलेत. यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि गडी बाद. बॅक टू द पॅव्हिलियन आर्यन भोईर. नक्कीच खरोखरच जितेंद्र पाटील चांगली गोलंदाजी तो करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट घेतला, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 धावा दिल्या. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत करतोय. आयरन भोईर कट बिहाइंड विकेटच्या सानिध्यातून बॅक टू डगआउट पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. मिस्टर धरम हा खेळण्यासाठी जातोय. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हे देखील पाहायचं गेले. 57 धावा धावफटका स्थिर पाहायला मिळत आहेत. जितेंद्र पाटील काय सुरेख गोलंदाजी करतोय. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आली आणि चौथ्या चेंडूवर मात्र 2 धावा देऊन 1 गडी बाद केला आणि 5व्या चेंडूवर आता मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद. शेवटचा चेंडू असेल. लास्टच्या चेंडूवर किती धावा येतील. 2 धावा झाल्या तर 60 धावांचं टार्गेट येईल आणि 1 धाव जर आली तर 59 धावांचा टार्गेट येईल. यावेळी काय झालं, मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जितेंद्र पाटील. तर नक्कीच चांगला प्रयत्न केला होता मंकड विकेट घेण्याचा. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर. ह्यावेळी मात्र ब्लॉकलचा चेंडू बघायला मिळाला. चेंडू पाहतो या शॉर्ट इष्टकावर रिजनला जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? मात्र नक्कीच इथे मात्र 1 शॉट बघायला मिळतोय. पंच अमोलजी वतोस्कर यांचा मात्र इशारा येतोय. म्हणजे ही एकच धाव असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरक येते म्हणजे 58 या आकड्यावर आणि 59 धावांचं टार्गेट असेल. नक्कीच 58 धावा झाल्या आहेत. 59 धावांचा उद्दिष्ट असेल. संघ जर पाहिलं तर
चांगली फलंदाजी करावी लागेल BVA चॅम्पियन्स या संघाला. भावेश म्हात्रेचा विचार जर केला तर 6 चेंडू 18 धावा त्यांनी तर कुठल्या. त्यानंतर निखिल पाटील 8 चेंडू 15 धावा, विशाल पाटील 2 चेंडू 12, कुणाल पाटील 3 बॉल मध्ये 4 धावा. म्हणजे 4 खेळाडू लागले एवढे सर्व धाव करण्यासाठी. समित पाटील जर कुठे असतील तर पॅव्हलिंग बॉक्सशी तुम्ही संपर्क साधा. चला मी दोन संघांना लगेचच आवाज देतोय. मार्गारेट 11 आणि एनआर कट्टा दोन्ही संघाचे संघनायक लगेचच नाणेफेक करण्यासाठी या. याच्यानंतरचा होणार सामना नक्कीच मार्गारेट 11 आणि एनआर कट्टा या दरम्यान सामना बघायला मिळेल. नक्कीच आदरणीय सन्माननीय विलास मधुकर भोईर साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज या स्पर्धेसाठी देण्यात आलं. त्यांचं सहर्ष स्वागत. तर इथे मात्र देणगीच्या स्वरूपात आम्हाला इथे मात्र बघायला मिळते ते म्हणजे विलास मधुकर पाटील यांच्याकडनं विलास मधुकर भोईर यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपये आर्थिक सहाय्य इथे मात्र आलेलं आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जुचंद्र प्रीमियर लीगच्या वतीने. चला दोन संघनायक मी विनंती करतोय. मार्गारेट 11 संघाचा कर्णधार तसेच एनआर कट्टा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या मित्रांनो. मार्गारेट संघाचे संघनायक येत आहेत पंकजी पाटील. त्याच्यानंतर एनआर कट्टा संघाचे संघनायक येत असताना स्वप्नील मुकादम. चला टॉससाठी लगेच यायचं आहे स्वप्नील मुकादम. विनंती असेल कारण की टाइमपास होणार नाही याची देखील दक्षता घ्या. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. निखिल पाटील लाईनवर होता, लाईन क्रॉस व्हायला लागते तिकडे. चला टॉस करून घ्या. विनंती असेल एक बाजूला एनआर कट्टा तर दुसऱ्या बाजूला मार्गारेट्स हा संघ पाहायला मिळतो. या टॉस लगेच करून घ्यायचं. तर या अनंता पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र इथे मात्र नाणेफेक केली जाईल. एका बाजूला मार्गारेट 11 संघ तर दुसऱ्या बाजूला एनआर कट्टा. या दरम्यान सामन्याला नक्कीच नाणेफेक करण्यात येईल. बाबा तुमच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक करून घ्या. चला या दोन संघनायक एका बाजूला स्वप्नील मुकादम तर दुसऱ्या बाजूला पंकज पाटील आहेत. कारण नाणेफेकही मात्र इथे केली जात आहे ते म्हणजे अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते.
तर सामन्याला सुरुवात होते दोन्ही संघांना ऑल द तेल बेस्ट. असा कॉल आलेला आहे आणि हेड आलेला आहे. इनर कट्टा संघ मात्र नाणेफेक जिंकते. काय निर्णय असेल? बॅटिंग. आणि नक्कीच एकंदरीत तुमच्या संघ मालकाविषयी काय म्हणाल? 2 शब्द. राज पाटील एक चांगला व्यक्ती आहे. आणि नक्कीच एकंदरीत प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस बघायला मिळतील का आज? सिच्युएशनुसार. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मार्केट 11 संघाचे आपण बघतोय कर्णधार ते म्हणजे पंकज. प्रथम फलंदाजी करायची आहे. फलंदाजी आले घेतली आहेत आणि गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. नक्कीच किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि नक्कीच आता मात्र कुठकुठचे गोलंदाज तुमच्याकडे असतील? जे लास्ट टाइम मॅचमध्ये टाकलेत तेच गोलंदाज असणार. आणि मी तर म्हणेन तुमच्या संघ मालकाबद्दल काय 2 शब्द सांगाल? संघ मला खूप चांगला आहे आणि आम्हाला खूप सपोर्ट केला या सीझनमध्ये. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकली ती म्हणजे एनआर कट्टा संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच पहिल्या चेंडूवर चेंडू झाला फरार. 4 धावा येत आहेत. पुण्याचा दुसरा चेंडू घेऊन सज्ज झाला. एवढा काय झालं मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षण आहे आर्यना. तो मात्र पुढे सरसावेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव सहजरित्या सोप्या पद्धतीने कॅरी केली जाते. आणि एखाद्यापणे संघाचं स्कोरबोर्ड जर पाहिलं तर 5 धावा त्या धावफटकावर लगावल्या जात आहेत. तर चांगली इथून देखील पार्टनरशिप मेंटेन करणं हे देखील गरजेचं असेल. कारण की जवळजवळ विचार जर केला ना तर 59 धावेंचं उद्दिष्ट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलंय. ज्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. स्वतः निखिल पाटील कुठली चुकी करणार नाही. आता मात्र धक्का क्रमांक पहिला. विकेट डाऊन. फलंदाज बाद दीपेश पाटील याच्या खेळाला लगावलं जाते पूर्णविराम. तर इथे मात्र बघायचं झालं तर मात्र मोठी विकेट बघायला मिळते. ती म्हणजे दीपेश पाटील मार्फत, ज्याला रन मशीन म्हटलं जातंय दत्तळी संघाचा. तो मात्र इथे डगआउटच्या दिशेने जात असताना नवीन फलंदाज नवीन बॅटर बघायला मिळतोय. तो म्हणजे भूषण भोईर, ज्याने बघायचं झालं तर मात्र जुचंद्र प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये 23 धावा हव्या होत्या आणि त्या 23 धावा मात्र कुठल्या होत्या. मात्र आता मात्र बघायचं झालं तर मात्र संघाला गरज आहे. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. ते म्हणजे भूषणाला करू शकतोय, त्याच्यामध्ये कुवत आहे. नक्कीच निखिलला माहीत आहे ही सलामी जळू जर तुटली तर आपला संघ थोडाफार वर्चस्व गाजू शकतोय. कारण की चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर जरी चौकार खेचलाय मितीच्या बॅटमधून, जरी त्या 4 धावा आल्या आहेत, त्यानंतर त्यांनी कमबॅक केलंय असंच म्हणावं लागेल. सुरेख गोलंदाजी लाईन लेंथ. आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय निखिल पाटील. एवढा काय झालंय? फटका खेळला. फटका फसलाय का? स्वतः आर्यन त्या चेंडूमागे धावेल. चांगलं एफर्ट, 100% एफर्ट संघाला देण्याचं काम. आणि यावेळेला काय झालं मैदानाच्या आतमध्ये तर सहजरित्या सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर नक्कीच चांगला प्रयत्न केला होता तो म्हणजे आर्यन भोईर मार्फत. चेल घेण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, मात्र चेल त्यांच्या हातातून निसटला जातोय. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते. ते म्हणजे 7 या आकड्यावर रफ अँड टफ मॅच चालू आहे. एका बाजूला पत्तू पॅकर तर दुसऱ्या बाजूला बिवेक चॅम्पियन असा सामना चालू आहे. नक्कीच मोठं आव्हान आहे. 59 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत 7 धावा या धावफटकार लगावल्या जातात. पुण्याच्या एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला मात्र खोलपट टोप्याचा चेंडू होता. दिशा देण्याचं काम मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे. तो पुढे सरसावेल पर्यंत तोपर्यंत काय झालं? बॅकअप चांगला आहे. ऋतिकाचं बॅकअप आणि धावा देऊन जाईल 2 धावांनी संघाचा धावफळक वेगाने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9 या घरामध्ये. 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. विचार केला तर 24 चेंडूमध्ये 59 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 9 धावा एक गडीबाद पाहायला मिळतोय BVA या संघाचं. तर नक्कीच मितेश भोईरला मात्र क्रीजवर राहणं फार गरजेचं आहे. कारण मितेश भोईर असा खेळाडू आहे, जर टिकला तर नक्कीच ही पूर्णपणे मॅच घेऊन जाईल. यावेळेला काय झालंय मैदानाच्या आतमध्ये रियास चेंडू पडल्यानंतर जास्तीत जास्त साईड फॅक्टर पाहायला मिळतो. उसळी घेणारा चेंडू आणि निर्धाव स्वरूपात हा चेंडू हाताळली झाले. जवळपास पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा 1 गडी बाद आतापर्यंत स्थिती पाहायला मिळते BVA चॅम्पियन्स या संघाचे. म्हणजे 18 चेंडू 50 धावा इथून देखील करावे लागेल. मोठं आव्हान आहे
आव्हान तर स्वीकारावं लागेल, कारण की नॉकआउट सामने आपण बघतोय. तर नक्कीच इथे मात्र धावा संख्या बघायची झाली तर मात्र 9 धावा झाल्यात. गडी बाद झाला तो म्हणजे एक थोडासा अडचणीमध्ये सापडला पाहतो थोडासा, मी म्हणेन बिवे चॅम्पियन, कारण मोठे फटके या पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र आले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला चांगली गोष्ट मी म्हणेन मितेश भोईर बद्दल, कारण तो मात्र एका बाजूला तबदन उभा आहे, कारण त्याच्या बॅटमधला 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. तर एका बाजूला भूषण भोईर असा खेळाडू आहे जो की ज्याची बॅट चालली ना तर नक्कीच ही मात्र मॅच पूर्णपणे घेऊन जाईल यामध्ये नो डाऊट. तर नक्कीच जोपर्यंत मितेश आहे तोपर्यंत धावफळक हलत राहणार आहे, कारण की पहिल्या चेंडूवर त्यांनी 4 धावा मिळवल्या, त्यानंतर 1 धाव कम्प्लीट केली. त्यानंतर सुरेख गोलंदाज निखिल पाटील यांनी विकेट घेतली, ती म्हणजे दीपेश पाटील याची, आणि त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर पुनश्च एकदा 5व्या चेंडूवर 2 धावा आल्या. आता मात्र शेवटच्या चेंडूवर निखिल पाटील या गोलंदाजाने निर्धावच्या स्वरूपात. तर नक्कीच आपण बघतोय हितेश भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. नक्कीच चांगले कॉमेंटेटर आपल्याला बघायला मिळत आहेत. आजच्या दिवशी मात्र ते नक्कीच शेवटचा सामना त्यांनी जरूर जिंकला, मात्र सगळ्यांची मन जिंकून गेलेत. चला मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये टाइमपास करू नका, कारण की याच गावाची मानाची स्पर्धा. नक्कीच थोडंफार धावफळक जर पाहिलं तर 9 धावा, 9 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता असेल, 18 मध्ये 50. तर नक्कीच नंबर 2चं षटक कोण घेऊन येईल, कारण थोडीशी रणनीती आखली जाते पत्तू पॅकर संघाकडनं, कारण त्यांना देखील माहिती आहे ही इम्पॉर्टंट मॅच आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र डावखुरा फलंदाज भूषण भोईर आहे जो की चांगली फलंदाजीसाठी जाणला जातोय. मी तर आता एवढंच म्हणेन की इथून देखील मोठे फटका खेळणं आवश्यकता असेल, कारण की 18 चेंडू 50 धावा हे मात्र या मॅचचं समीकरण राहिलं. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर पतू पॅकर्स संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातोय. दुसरा गोलंदाज सज्ज झाला, गोलंदाजी पॉइंटर. आता मात्र कोण येईल तर कुणाल पाटील, मिस्टर कुणाल पाटील चांगले ऑब्रेक लेग ब्रेक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर नक्कीच आता मात्र डावखुरा गोलंदाज त्याचप्रमाणे डावखुरा फलंदाज आमने सामने बघायला मिळतात. दोन्ही आर के दत्ताळी संघाचे खेळाडू बघायला मिळतात. नक्कीच लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर कुणाल पाटील. कशा प्रकारे गोलंदाज असेल, तर पहिल्याच चेंडूसाठी मात्र सज्ज होत असताना गोलंदाज यावेळेस मात्र चेंडूला खेळले जातंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. आर्यन भोईर मात्र मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं, चांगलं कॅरी केलं जातं. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 10 या आकड्यावर. आता मात्र रिकवर रन रेट बघायचं झालं तर मात्र 17.29च्या फरफरने चालावं लागेल, ते म्हणजे बिवे चॅम्पियन या संघाला. मी तर म्हणेन जास्तीत जास्त स्ट्राईक मितेश यानेच ठेवली पाहिजे, कारण की मोठे फटके त्याच्या बॅटमधून येऊ शकतात. परंतु जर पाहिलं तर कुणाल पाटील हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये, कारण की नॉकआउट सामने आता मात्र जर पाहिलं तर मेहनत करून संघ समोर आलेले 6 संघ पाहायला मिळतात आपल्याला. तर या एंडने बघायचं झालं तर मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र भूषण याच्याकडे असायला हवी, कारण हवेची देखील साथ असेल दुसऱ्या बाजूला भूषण भोईर याच्यासाठी. मात्र स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं असेल मितेश भोईरसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय सामोरं पातील ते म्हणजे मितेश भोईर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं 30 सर्कलमध्ये. 1 धाव, 1 या धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 11 या आकड्यावर. तर नक्कीच पतपेकर संघाचे विचार जर केले तर चांगले गोलंदाज त्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगले गोलंदाज देखील एका बाजूला जर पाहिले तर निखिल आहे, कुणाल आहे, त्याचबरोबर भावेश मात्रे आहे. त्यानंतर जर पाहिले तर विनीत जाधव सारखा गोलंदाज आहे. चांगले गोलंदाज आहेत, 4 ट्रेडमार्क गोलंदाज आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करते. आता मात्र धावफलक जर पाहिलं तर 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जवळजवळ पाहिलं तर 59 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 11 धावा या धावफलकावर लगावल्यात. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र ऑब्स्टिक सोडून जातोय. पंचांचा इशारा होतो की हा खराब चेंडू अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 12 या आकड्यावर. नक्कीच कुणाला देखील माहिती आहे जर भूषण भोईर याच्यात स्लॉट मध्ये चेंडू आला तर नक्कीच चेंडू मात्र नक्कीच 6 धावांसाठी तो भिरकावू शकतोय, म्हणून की तो थोडासा सावधानीने गोलंदाजी करतोय.
यावेळी मात्र जोदामाचा प्रयत्न चेंडू उंच गेलाय दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत तोपर्यंत इथे मात्र चांगली रनिंग बिकून विकेट म्हणावी लागेल. दोन फलंदाजामध्ये दोन या धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या आकड्यावर. नक्कीच भूषणला देखील माहित आहे इथून मोठे फटके खेळूनच आवश्यकता आहे. माझा संघ विजय होण्यासाठी मला काबड कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. प्रयत्न तर चालू आहेत. एका बाजूला भूषण आणि मितेश भोईर याचे पहिल्या चेंडू जरी 4 धावा आल्या मितेशाने जरी 4 धावा खेचल्या परंतु आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावावर खेळतोय मितेश भोईर आणि भूषण भोईरा फलंदाज 2 चेंडू 3 धावा करतोय. मोठे फटके खेळावे लागतील जर संघ विजयाच्या छायाला जाईल नाहीतर पराभवाच्या छायाला जाईल. पुण्याचे एकदा गोलंदाज कुणाल पाटील सज्ज झालाय. ज्यावेळी मात्र ब्लॉकॉलचा चेंडू होता त्याला पण खोदून काढला जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत दुसरी धावचा इथे मात्र प्रयत्न केला जातोय. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 16 या आकड्यावर. कुणालच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मात्र आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली प्रभावी गोलंदाजी केली जाते कुणाल पाटील मार्फत. पूर्णपणे मोठे फटक्यापासून थोडासा वंचित ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. नक्कीच या जेपीएल मध्ये देखील त्याची फलंदाजी गोलंदाजी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत होता त्या वेळेला 3-3 4-4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी देखील या पूर्ण जेपीएल मध्ये पाहायला मिळाले. आतापर्यंत विचार जर केला तर जवळजवळ तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र अपील केली होती. नक्कीच अपील जास्त होती. अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता. कुणाल पाटील याच्या निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली जाते कुणाल मार्फत. आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र 7 धावा खर्च करतोय तो म्हणजे 5 चेंडूची. मात्र बिव्या चॅम्पियन बघायचं झालं तर मात्र धावा आहेत ती म्हणजे 16 धावा गडी बाद झाला तो म्हणजे एक दिपेश पाटील याचं राहणं क्रीजवर फार गरजेचं होतं मात्र तो लवकर बाद झाला. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज घेतला जातोय. चेंडू जातोय शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये जोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेत असताना मात्र विकेट जात असताना भूषण भोईराची गडी बाद होतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी कुणाल पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आतापर्यंत विचार जर केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिले तर 7 धावा फक्त आणि फक्त या षटकामध्ये 8 धावा या षटकामध्ये खर्च केलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा प्रत्युत्तर दाखल जर पाहिले तर एकूण 60 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 12 चेंडू 17 धावाला आहेत. येणाऱ्या 12 चेंडूत जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 42 धावा. 12 चेंडू 42 धावा. आता मात्र सामना एकंदरीत जर पाहिलं तर पतू पॅकर्स या संघाच्या बाजूने आहे परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व दिलं जात नाही. एकंदरीत विचार जर केला तर संदेश दहाने मितेश भोईर याची बॅट जर लागली तर 12 चेंडूत 42 धावा देखील चेस होऊ शकतात. तर नक्कीच पतू पॅकर्स मार्फत थोडीशी टीम मिटिंग घेतली जाते की नंबर 3 षटक मात्र कोणाला आणायचं कारण समोर देखील तेवढीच 2 फलंदाज 2 बॅटर आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला संदेश दाणे तर दुसऱ्या बाजूला मितेश भोईर. कारण मितेश भोईर विषयी म्हणायचं झालं तर मात्र खूप फॉर्मात असलेला खेळाडू बघायला मिळतोय कारण दत्ताळी गजा या संघाकडून मात्र हा चांगला क्रिकेट खेळतोय या संघामधून खेळतोय. मात्र त्यांची मात्र आज वर्णी बिवे चॅम्पियन या संघामध्ये लागली जात आहे. तर तिसरं षटक बघूया कोण घेऊन येईल कोणत्याची मार्कवर कारण एका बाजूला बघायचं झालं तर मात्र कुणालाने मात्र प्रभावित केलंय या गोलंदाजीमध्ये कारण एका षटकामध्ये फक्त 8 धावा दिलेत आणि 1 गडी बाद केलाय ते म्हणजे कुणाला पाटीलाने. धावसंख्या बघायची झाली तर मात्र 59 धावांचं टार्गेट आहे मात्र त्याचाच मात्र पाठला करत असताना 17 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झालेत बिव्या चॅम्पियन या संघाचे. चला वेळ मात्र गमावू नका मात्र मित्रांनो थोडंसं फास्ट खेळा वेळेचं बंधन पाळा. जुचंद्र प्रीमियर लीग तुम्ही मित्रांनो बघतायत आणि आजचा फायनल डे आणि नक्कीच कोण या चॅम्पियन होणार या जुचंद्र प्रीमियर लीगचा सगळ्यांच्या नजर देखील या जुचंद्र प्रीमियर लीगवर लागल्यात. TCP लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता आपल्या स्मार्ट मोबाईलवर आणि स्मार्ट टीव्हीवर. नंबर 3 षटक घेऊन येईल गोलंदाज विनीत जाधव.
पत्तू पॅकर संघाचा हा खेळाडू आहे आणि पत्तू पॅकर्स संघामध्ये देखील त्याची वर्णी लागली होते या जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये. पहिलाच चेंडू पेस करत असताना मितेश भोईर सामोर पाहिल विनीत जाधव कोणती मार्कवर पहिला चेंडू. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला आहे, चेंडू मला फेकून दिलाय, चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. JPL षटकार बघायला मिळतोय. तर नक्कीच इथे मात्र बघायचं झालं तर मात्र चांगली फलंदाजी केली जाते फलंदाज मितेश भोईर याच्याकडनं, कारण संघाला देखील गरज आहे. पहिल्यांदाच ऑफस्टमर जाऊन पूर्णपणे जागा बनवली होती या स्ट्रोकसाठी आणि चेंडूला फेकून दिले 6 धावांसाठी. 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावांवर खेळतोय तो म्हणजे मितेश भोईर. धावसंख्या 6 ने पुढे सरकते, ती म्हणजे 23 या आकड्यावर. गोलंदाज विनीत 15 ते 20 पर्यंत रनअप घेऊन जातोय. यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. चेंडू पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत इथे मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण आर्यन भोईर बघायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव काय रोखू शकत नाहीत. एक या धावांची धावसंख्या पुढे सरकेल, ते म्हणजे 24 या आकड्यावर. आता मात्र संदेश दाणे असणार आहे स्ट्रायकरकडे. संदेश दाणे नक्कीच आरके दत्ताळी संघाकडनं मोठमोठे त्यांनी देखील रेकॉर्ड केलेले आहेत, मात्र त्या रेकॉर्डला मात्र साजेशी फलंदाजी करावी लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, मात्र अडचणीमधून बाहेर काढावं लागेल संदेश दाणे याला. 10 चेंडू आणि 35 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळले जात आहे. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं पिंटू मार्फत. तेजस पाटील आहेत तिकडे. पिंटू या नावाने सुप्रसिद्ध खेळाडू बघायला मिळतोय. 1 या धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 25 या आकड्यावर. नक्कीच धन्यवाद मितेश भोईर. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये असतील. रमेश पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावलं जातंय. मितेश भोईर याच्यासाठी 8 चेंडू 17 धावापर्यंत आतापर्यंत खेळतोय. 25 धावा या धावफटकावर लगावल्या जात आहेत. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आर्यन भोईर. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. चांगला थ्रो बघायला मिळतोय. अप्रतिम थ्रो बघायला मिळतोय आर्यन भोईर मार्फत. 1 धाव, 1 या धावणीची धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 26 या आकड्यावर. तर या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र पहिल्याच चेंडूवर षटकाला होतं, त्याच्यानंतर मात्र मोठ्या पटकापासून थोडंसं वंचित ठेवलंय 2 फलंदाजांना. ज्यावेळेस मात्र बघायचं झालं तर मात्र ऑफस्टिक सोडून जातोय. पंचांचे हात मात्र समान रेषेला मात्र फैलवत असताना अमोलजी ओतोस्कर. 1 या धावणीची धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 27च्या घरात जाऊन पोहोचते. तो थोडासा गोलंदाजी मार्ग थोडासा बरकटला जातोय गोलंदाज विनीत जाधव पुन्हा येता. यावेळेस मध्ये चेंडूला खेळले जातंय. कव्हर फ्रीजनला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं केवळ मार्फत. 1 या धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 28 मध्ये जाऊन पोहोचते. तर नक्कीच बघायचं झालं तर मात्र 7 चेंडू आणि 31 धावेची गरज आता मात्र जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 31 धावा अशा प्रकारे समीकरण बघायला मिळतं. एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळते. यावेळी मात्र चेंडूला फेकून दिलाय, चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. ऑरेंज पॅन्थर याच्या डगआउट मध्ये चेंडू जातोय 6 धावांसाठी. तर नक्कीच आता मात्र सामन्यामध्ये रोम हर्षक अशी स्थिती पाहायला मिळते. 31 धावांचा पाहिजे होतं, पण आता मात्र षटकार येतो. आता मात्र किती धावा? 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल. 6 मध्ये 25. 6 चेंडू 25 धावा. कोणता संघ विजय होईल? एका बाजूला आहे BVA चॅम्पियन्स, तर दुसऱ्या बाजूला आहे पतू पॅकर संघ. प्रत्युत्तर दाखल जर पाहिले तर 24 चेंडूंचा पाठलाग करत असताना जवळजवळ एकूण 60 धावांचं टार्गेट होतं आणि आता मात्र चांगल्या इथे चेस करताना दिसतोय. पण आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 25.
तर नक्कीच दुसऱ्या बाजूला बघायचं झालं तर मात्र पत्तू पॅकर्स पहिल्या पर्वामध्ये बघायचं झालं तर मात्र तेवढा चांगला परफॉर्मन्स झाला नव्हता. मात्र या दुसऱ्या पर्वामध्ये बघायचं झालं तर मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवतोय यंदाच्या हंगामामध्ये. नंबर 4चं षटक घेऊन येते गोंधळी मार्कवर गोलंदाज आर्यन भोईर येतोय. मला वाटतं नंबर 4चं षटक घेऊन 6 चेंडू आणि 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज जिंकण्यासाठी 59 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय ते म्हणजे पत्तू पॅकर्स या संघाने. नक्कीच संदेश आणि मितेश भोईर हिरो बनण्याची संधी इथून देखील असेल, कारण की 6 चेंडू आणि 25 धावा तेवढाच चांगला गोलंदाज आर्यन भोईर पाहायला मिळतो. या नागेश काका मैदान 1 चेंडू 6 धावाची आवश्यकता होती, त्या टायमाला मात्र मोठा फटका आर्यनच्या बॅट मधून निघाला होता, तो षटकार नक्कीच तोच टर्निंग पॉईंट ठरला होता आणि त्याच्या सानिध्यातून पत्तू पॅकर संघ त्या ठिकाणी वर्चस्व गाजवत होता. पण आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. संघाला विजय जर करून द्यायचा असेल तर 6 चेंडूच्या 25 धावा रोखाव्याच लागतील. पुण्यात आर्यन राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. इथे मात्र जोदामाचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू येतोय त्याच्यानंतर मात्र बॅट इथे फिरली जाते संदेश दाणे याची. मी विनंती करतोय जुचंद्र 40+ खेळाडू किशोर पाटील यांनी मंचावरून बसायचं आहे. जुचंद्र 40+ खेळाडू किशोर पाटील यांनी मात्र मंचावरून बसायचं आहे. नक्की मी विनंती करतोय. ज्यावेळेला सुरेख फटका क्षेत्ररक्षण आहे, परंतु क्षेत्ररक्षण चेंडू मागे येईल तोपर्यंत किती धावा मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण 100% एफर्ट माझ्या संघासाठी देईल असं कळवत असताना आणि आता मात्र जर पाहिलं तर 3 धावा धावून पळून रनिंग बिटवीन द विकेट मितेश आणि संदेश या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळेल. आता मात्र येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असतील ती 22 धावांची. 4 चेंडू 22 धावा मी तर म्हणेन पत्तू पॅकर संघ वर्चस्व गाजवतोय, कारण की 4 चेंडू 22 धावा जर मितेच्या बॅटमधून 2 चेंडू 2 जरी षटकार आले तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव येऊ शकतो. परंतु कशा प्रकारे गोलंदाजी करेन आर्यन भोईर हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायचे गेले. 4 चेंडू 22 धावा. तर नक्कीच दुसऱ्या बाजूला बघायचं झालं तर मात्र मितेश भोईर असेल ज्याने आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 24 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या. तर नक्कीच संघाला गरज आहे, मात्र संघाला साजेशी अशी फलंदाजी मात्र करावी लागेल. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. तर दुसऱ्या बाजूला बघायचं झालं तर मात्र आर्यन भोईर जो की भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला खेळाडू बघायला मिळते गोंधळी मार्कवर. 4 मध्ये 22. पुण्याचा एकदा गोलंदाज सज्ज झाला. शिवचीट खेळण्याची काही गरज या ठिकाणी नाही आहे, कारण की ज्या वेळेला आपला संघ अडचणीत असतो ना त्या ठिकाणी मी तर म्हणा उजवा आहे तर उजवारच केला, डावकर आहे तर डावकरच केला, कारण की धावा येणं या गरजेच्या असतात. कारण की 4 चेंडू 22 धावा पाहिजे, 4 चेंडू 22 धावा पाहिजे होत्या. परंतु आता मात्र सुरेख गोलंदाजी आर्यन भोईर याच्या माध्यमातून 3 चेंडू 22 धावा. पुण्याचे एकदा गोलंदाज सज्ज झाला. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी लाईन आणले, आता मात्र विसरल्या नाही आहे. आर्यन भोईर काय कमालीची गोलंदाजी करतोय. ज्यावेळेला 4 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होती, आता मात्र 2 चेंडूत 22 धावा या कराव्याच लागतील. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडू निर्धावाला या षटकात जर पाहिले तर आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव आणि एका चेंडूवर 3 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे आर्यन भोईर यांनी. तर नक्कीच आता मात्र 2 चेंडू असतील आणि 22 धावांची गरज. कमालीची गोलंदाजी केली जाते ती म्हणजे आर्यन भोईर मार्फत. यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळले जाते. चेंडू जाते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. एफ जे फटके आहेत ते मात्र पहिला यायला पाहिजे होते. थोडंसं आपण मी तर म्हणेन थोडंसं लांबवर गेले ही आतापर्यंत मॅच विवे चॅम्पियनसाठी, कारण 1 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल आता मात्र जिंकण्यासाठी. तर पूर्णपणे आपल्या या मॅचवर मात्र कब्जा केला जातोय पत्तू पॅकर्स जुचंद्र संघामार्फत आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जात आहे ते म्हणजे पत्तू पॅकर्स जुचंद्र संघामार्फत. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन पत्तू पॅकर जुचंद्र. विचार जर केला तर 17 धावेंनी विजय होतोय पॉइंट टेबल मध्ये. आता मात्र विचार जर केला तर नक्कीच यापुढचा सामना लगेच मैदान